रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा एची सर्व सुख तुका म्हणे माझे, हेची 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 सर्व सुख हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने, श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने, पाहिना श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळा कासे पीतांबर, 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 आवणे निरंतर हेचे ध्यान, आवणे निरंतर हेचे ध्यान, निरंतर हेचे ध्यान, आवणे निरंतर हेचे ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, 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 विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार खुमाये, विठोबार हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जनी सुख झाले वो साजनी,
सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा 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 हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा ची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा 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 तो हा माधव परवा तो हा माधव तो परवा हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा माधव परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे अमन बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा माधव परवा माधव परवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हेलो 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 ऐसी दशा येईन माझे अंगा 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 चित्त पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन नाटवून देह पायाचे चिंतन नाठवणी
नाटवणी देहा पायाचे चिंतन सण ते क्षण नाही मधी अवसान ते क्षण नाही मधी अवसान ते क्षण नाही मधी का म्हणे धन्य मानिन संचित म्हणे धन्य मानिन संचित का म्हणे धन्य मानिन संचित म्हणे धन्य मानिन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख घेईन ते नित्य प्रेम सुख घेईन ते नित्य प्रेम सुख आठवणी देह पायाचे चिंतन आठवणी देह पायाचे चिंतन आठवणी देह पायाचे चिंतन आठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी अवसान ते क्षण नाही मनी अवसान ते क्षण नाही मनी विठोबा रखुमाई गोपाळ कुमार रखुमाई गोपाळ कुमारी विठोबा रखुमाई गोपाळ कुमारी गोपाळ कुमार येईल माझे मना कै ऐसी दशा येईल माझे अंगा कै ऐसी दशा येईल माझे अंग कै ऐसी दशा येईल माझे अंग कै ऐसी दशा येईल माझे अंगा 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 कै ऐसी दशा येईल माझे अंग 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 कै ऐसी दशा येईल माझे अंगा 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 चित्त पांडुरंगा अझुरतासे चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा झुरतासे चित्त पांडुरंगा झुरतासे नाटविन पाय देहाचे चिंतन नाटवुनी देह पायाचे चिंतन नाटवुनी देह पायाचे चिंतन नाटवुनी देह पायाचे चिंतन चित्त पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे नाटवुनी देह पायाचे चिंतन नाटवुनी देह पायाचे चिंतन नाटवुनी देह पायाचे चिंतन
नाठवुनी पाय देहाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मनी अवसान ते क्षण अवसान अवसान ते क्षण अवसान ते क्षण नाही मनी अवसान ते क्षण नाही मनी अवसान ते क्षण अवसान ते क्षण नाही मनी अवसान ते क्षण अवसान ते क्षण सगम पधम रे मग गरे सनि धरे रे गम गम पद पद सनि सरे अवसान ते क्षण नाही मनी अवसान ते क्षण नाही मनी अवसान ते क्षण अवसान ते क्षण नाही मधी आरणा क्षण नाही मधी निरे गरे गम गम पम पद पद सनि सारे अवसान ते क्षणी नाही मधी अवसान ते नाही मनी अवसान ते क्षण नाही मनी नाटवुनी देह पायाचे चिंतन नाटवुनी देह पायाचे चिंतन ठला विठ्ठला विठ्ठल 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 पुंडलिक वराल देव पंढरीनाथ भगवान की जय
बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकारामचंद्र भगवान की शिवछत्रपती शिवाजी महाराज की जिजामाते की छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हर हर कई ऐसी दशा येईन माझे अंगांग कई ऐसी दशा येईन माझे अंगांग चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी कै ऐसा पात्र होईन लाभासी कै ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेशी तृष्टाईल नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी तुका म्हणे धन्य मानीन संचित तुका म्हणे धन्य मानीन संचित घेईन ते नित्य प्रेम सुख नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मधी विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे अता दंडवत महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकायतातुन मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगाकरू प्रथम नमन तुझे चरण संतती 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 दुसरे चरण संततिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संततिया 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 दुसरे चरण संततिया 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 पंचकृपादाने कथेचा विचारू पंचकृपादाने कथेचा विचारू पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाकरू प्रथम चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 काही ऐसी दशा येईन माझे अंगा काही ऐसी दशा येईन माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे नाठवणी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा पण स्थितीपर प्रकरणातला अभंग आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या 6व्या दिवसाच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंग तसा काही फारसा अवघड नाहीये महाराज. अभंग तुमच्या बोलता बोलता पाठ होईल इतका साधा आणि सोपा आहे. पण अभंग स्थितीपर प्रकरणातला आहे, अभंग विनंतीपर प्रकरणातला आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या देवाला विनंती करतायत महाराज. त्या देवाला सांगतात ती स्थिती मला निर्माण होऊ दे अशी विनंती तुकोबाराय देवाला करतात. कारण देवाला आपण विनंती करू शकतो, पण कधी करू शकतो? जेव्हा आपण तेवढं अधिकारी असू तेव्हा देवाला विनंती करता येते. कारण अधिकाराशिवाय कुणाला सांगता येत नाही, अधिकाराशिवाय उपदेश करता येत नाही, अधिकाराशिवाय वर्णन करता येत नाही, अधिकाराशिवाय निंदा करता येत नाही आणि अधिकाराशिवाय विनंती सुद्धा करता येत नाही. अधिकाराने तुकोबाराय देवाला विनंती करतात की हे देवा ती दशा मला निर्माण होऊ दे. काय तुकोबारायचा अभंग आहे महाराज. यातला एकूण एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. बरं, तुकोबारायांना या ठिकाणी देवाला विनंती करावी वाटली. काय विनंती करतात की हे देवा ती स्थिती मला निर्माण होऊ दे. कारण ती स्थिती निर्माण करायची असेल या मृत्यू लोकामध्ये तर शास्त्राचं सूत्र आपल्याला कळालं पाहिजे. प्रपंच करताना प्रपंच करणाऱ्याने प्रपंच करायचा कसा ते आपल्याला कळालं पाहिजे आणि परमार्थ करताना परमार्थ करणाऱ्याने परमार्थ करायचा कसा तेही आपल्याला कळालं पाहिजे. मग प्रपंच करताना काय करावं आणि परमार्थ करताना काय करावं. मी डायरेक्ट अभंगाकडे वळते बरं का. बाकीचा विलंब न करता विनाकारण वेळ न घालता मला अभंग जितका सोडवता येईल तितका मी प्रयत्न करणार आहे. फक्त त्याच्याकरता तुम्ही जागे राहा. जागे आहात ना तुम्ही? झोपा नाही आल्या ना कुणाला? मग फ्रेश बसा. अजिबात असे कान बिन बांधून आणि तोंड बिंड पॅक करू अजिबात बसायचं नाही. एक तर काय होतंय, स्वेटर घातलं कान बंद केले की तुम्हाला गुंगी येते. गुंगी अजिबात येऊ द्यायची नाही. आणि कीर्तनासाठी येत ना महाराज, तुम्हाला सांगते हा साऊंड किती महत्वाचा आहे त्याचं उदाहरण सांगते. तुम्ही घरी स्वयंपाक करता का सगळ्या? मागेच एकदा बोलून गेली होती, सगळ्या स्वयंपाक घरीच करता. महिला मंडळ पुरणाची तयारी करायची, पुरणाची पोळी करायची. पुरणाची पोळी करण्याकरता सुगरण किती जबरदस्त असू द्या, ऐका ना, सुगरण किती जबरदस्त असू द्या, पुरणाची पोळी जर चांगली व्हावी असं जर वाटत असेल तर काय चांगलं पाहिजे? हा, तुम्ही पुरणाचा स्वयंपाक केलाच नाही का कधी? ही बिचारी माणसं म्हणतात गॅस पाहिजे डाळ पाहिजे. उलट बिलट काय तुमच्याकडे? फार धाकात नका ठेवू बरं का तुम्ही. काय चांगलं पाहिजे महिला मंडळ? क्या बात आहे, कोणीतरी उत्तर दिलं. डाळ चांगली पाहिजे. डाळ व्यवस्थित शिजली की पुरणपोळी छान येते महाराज.
पुरणपोळी करणारी सुगरण असू द्या आणि डाळ शिजलेली नसू द्या आणि त्याच्यात किती गोड घाला ती गोड लागल अजिबात नाही. पुरणपोळी करण्याकरता काय शिजलेलं पाहिजे? डाळ शिजलेली पाहिजे. कीर्तन 2 तासाचं चांगलं होण्याकरता साऊंड शिजलेला पाहिजे. साऊंड शिजलेला असेल तर 2 तासाचं कीर्तन चांगलं होणार आणि साऊंड जर शिजलेला नसेल तर कीर्तन चांगलं होण्याची अपेक्षा करू नका. विठ्ठल 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 ऐका ना, प्रपंच करताना प्रपंच करणारे कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा शास्त्र फार गूढ सूत्र सांगतंय. प्रपंच करताना प्रपंच करणाऱ्याने प्रपंच हा अधगामी करावा बरं का, आणि परमार्थ करताना परमार्थ करणाऱ्याने परमार्थ हा ऊर्ध्वगामी करावा. ऊर्ध्वगामी आणि अधगामी ही शास्त्रीय परिभाषा आहे. अधगामी आणि ऊर्ध्वगामी नसेल कळालं तर थोडं मराठीत सांगते ऐका. प्रपंच करताना प्रपंच करणाऱ्याने प्रपंच अधगामी करायचा म्हणजे खाली पाहून करायचा. ऐकताय का तुम्ही सगळे? हा, खाली पाहून करायचा. आणि परमार्थ करताना परमार्थ करणाऱ्याने परमार्थ हा ऊर्ध्वगामी करायचा म्हणजे वर पाहून करायचं. वर पाहून म्हणजे असं आभाळाकडे पाहून नाही संसार करायचा. शब्दशः अर्थ घेऊ नका, कारण जेव्हा एका शब्दाचे 2 अर्थ निघतात त्याला व्याकरण परिभाषेमध्ये श्लेष अलंकार म्हणतात. कारण आपली मराठी भाषा अशी आहे जिकडं वळवली तशी आहे. हां, पाणी तेरा रंग कैसा आपण म्हणतो ना, ज्याच्यामध्ये मिळवला तसा पाण्याचा कलर असतो. तशी मराठी भाषा आहेत ना महाराज, जशी वळवली तशी. काही काही शब्द असे एका शब्दाचे 2-2, 3-3 अर्थ निघतात. ऐका ना, वास्तविकता एक वर्ग भरला महाराज आणि वर्गामध्ये शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले बघा, उद्या येताना म्हशीवर निबंध लिहून आणायचा. काय सांगितलं? म्हशीवर निबंध. सगळा वर्ग सुटला महाराज. घरी गेले, ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे ज्याने त्याने निबंध लिहायला सुरुवात केली. म्हशीला 2 शिंग असतात, म्हशीला 2 कान असतात, म्हैस दूध देते, दुधापासून ताक बनतं, दूध बनतं, दही बनतं, तूप बनतं. फार गोड लिहिलं. सगळे विद्यार्थी अभंग लिहून आले. आपला अभंग म्हणते निबंध लिहून आले आणि निबंध लिहून आल्याच्या बरोबर सगळे शांततेत वर्गात बसले आणि सरांनी सगळ्यांना विचारलं, करे निबंध सगळ्यांनी लिहिला का? सर म्हणले आम्ही सगळ्यांनी निबंध लिहिला. पण शेवटी बसलेलो कोपऱ्याला ते म्हणलं, सर मी निबंधच लिहिला नाही. ते कोपऱ्याला बसलेलो होतो. कोपऱ्याला बसलेलं कसं असतं? मोठं असतं महाराज. म्हणजे माग नका पाहू तुम्ही, ते वर्गातलं सांगते. सध्या कोपरा पाहून कोण बसते? कीर्तनात ज्याला तांबाखू मळायची ते कोपऱ्यात बसतेत महाराज. तुम्ही पाहा ना. म्हणून ते सगळे विद्यार्थी बसलेले कोपऱ्याला, ते मठड विद्यार्थी बसलेलं. बसल्याबरोबर सर तिथपर्यंत वहे चेक करत करत गेले आणि त्याला विचारलं, करे तू निबंध लिहिला का? ते म्हणलं नाही लिहिला सर. अरे पण सगळ्यांनी लिहिला, तू का नाही लिहिला? ते म्हणलं नाही लिहिला. अरे पण का नाही लिहिला? ते म्हणलं सर त्याचं काही ना असं झालं. म्हणे कसं झालं? वही घेतली, पेन घेतला आणि निबंध लिहायला म्हशीवर बसलो, म्हैस उधाळली, लिहिता झालं. आता म्हशीवर निबंध लिहून आणा याचा अर्थ म्हशीवर बसून लिहून आणा का? नाही, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. एका शब्दाचे 2-2, 3-3 अर्थ निघतात महाराज. काय सांगायचं तुम्हाला? कितीतरी शब्द असे आहेत. आता किती सांगू तुम्हाला? ऐका. वास्तविकता 45 लोकांचं कुटुंब होतं बरं का. पहिले एकत्र कुटुंब पद्धत होती, महिला मंडळ होती का नाही? आता काय महाराष्ट्राला रोग आलाय कुणास ठाऊक, एकत्र राहिलंच नाही म्हणता. आता पोरगी पाहायला गेलं का ती म्हणते एकुलते का असेल तर लग्न करील. म्हणजे ज्याचे 2 आहे त्याने काही एक म्हसोबाला सोडायचं का? विशेष आहेत महाराज. पण पहिले एकत्र कुटुंब पद्धती होती. मुलगी देताना बाप एकत्र कुटुंबात मुलगी द्यायचा का? कारण एकत्र कुटुंबामध्ये संस्कार असायचे, संस्कृती असायची. एकत्र कुटुंबामध्ये धर्माचं पालन असायचं. एकत्र कुटुंबामध्ये बाई दबावाखाली असायची महाराज. एकत्र कुटुंबामध्ये बाईला कळत होतं सगळ्या माणसांपुढं कपडे कसे घालावात, एकत्र कुटुंबामध्ये कसं वागावं हे बाईला कळत होतं. आता काय महाराज, कोणाचा दबाव राहिला नाही, धाक राहिला नाही. आता सासऱ्यासमोर सुद्धा गाऊन घालून बाया यायला लागले, तो भाग वेगळा आहे. अजिबात नाही. माझं बोलणं जरा स्पष्ट आहे. राग आला तर परत बोलू नका. एखादा वर्ष गॅप टाकलं तरी काही हरकत नाही, अजिबात नाही. पण महाराज पहिला दबाव होता ना. तुम्ही पहा ना, मुलगी देताना एकत्र कुटुंबात आपण द्यायचो का? कारण सासू सासऱ्यांचा धाक राहायचा महाराज, चुलत सासऱ्यांचा कोहिना धाक राहायचा, म्हणून एकत्र कुटुंबात मुलगी द्यायचो. एकत्र कुटुंबात मुलगी दिली महाराज. 45 लोकांचं कुटुंब साधं नव्हतं. किती? 45 लोकांचं कुटुंब. सासू मोठी कडक होती आणि सासूनं कडक असणं साध्या काळाची गरज आहे बाबा.
आता सध्याच्या सासा काय झाले माहिती का, मुलगी आली म्हणजे नवरी सुनबाई आली की तिला पार डोक्यावर घेते, माई सुनाशी, मग ती डोक्यावर मिरी वाटायला सुरुवात करते, मग ही गावभर घराणे करते. थोडं स्ट्रिक्ट वागलं पाहिजे ना. सुनेवर आईसारखं सुद्धा प्रेम करता आलं पाहिजे आणि कडक सुद्धा वागता आलं पाहिजे. माणसाने कडक राहायला पाहिजे आणि सुनेला सुद्धा सासू आईसारखी जपता आली पाहिजे. महाराज ऐका, सासू मोठी स्ट्रिक्ट कडक सासू महाराज. पहिल्या सासा सुद्धा महाराज सुनांना मारायच्या. खरं आहे का खोटं आहे? कोणी कोणी मार खाल्लाय जरा हात वरती करा बरं. तुम्ही आता इथं कबूल नाही होणार मला माहिती आहे. मी तुमचा चेहरा पाहून ओळखू शकते तुम्ही मार खाल्लाय का नाही. पण म्हणजे तुम्ही असं समजू नका कांचनताई भगत बिगत का काय, अजिबात तसं काही नाही. पण सांगते जरा ऐका, चेहरा माणसाचा बोलका असतो राहुल महाराज. एखादा माणूस कपटी आहे ना त्याचा चेहरा बरोबर कळतो. कपटी माणसाचा चेहरा, कपटी माणसं लगेच कळतात. आणि एखादा माणूस मन मोकळ्याने हसतंय ना समजायचं मन मोकळं आहे बुवा. काही काही माणसं ना इंदुरीकराच्या भाषेत गालातच हसतात, ते फार खोडीचे राहतात बाबा. गालात हसणारी माणसं साधी नसतात ना, म्हणून माणसाने मन मोकळं वागलं पाहिजे. चेहरा सांगतो तुम्ही कसे आहात. तुम्ही कपटी आहात का? चेहरा फार बोलका असतो, फेस फार बोलका असतो महाराज. आणि मग मला सांगायचं एवढंच आहे की पहिले सासू सुद्धा मारायची. आता काय महाराज दुनिया पुढे गेली, आता नवरा सुद्धा मारत नाही. आता उलट आहे महाराज, बायकोच नवऱ्याला मारी तिथं तो प्रश्नच राहिला नाही आता काय. आणि मग मात्र महाराज 45 लोकांचं कुटुंब, सासू मोठी कडक. सासूने सगळ्या सुना अशा लाईनीत घेतल्या. सगळ्या सुनांना सांगितले बघा तुम्ही सगळ्यांनी सगळे बाहेरचे कामं करायचे पण स्वयंपाक मी करणार, स्वयंपाक मी करणार. माझ्या मुलांना कोणाच्या हातचं आवडत नाही, वाकडं तिकडं आवडत नाही, म्हणून स्वयंपाक सगळं मी करणार. तुम्ही सगळे बाहेरचे कामं, बाहेरची म्हणजे झाडू तुम्ही मारायचं, शेण तुम्ही काढायचं, अगदी मात्र त्या ठिकाणी झाडू मारायचा, अंगण सारवायचं, सगळं तुम्ही करायचं. धुणे भांडे काय असेल ते तुम्ही करायचं पण स्वयंपाक मी करणार. आता सासूबाई कडक भली मोठी भाजी शिजत टाकली. आता 45 लोकाला कुटुंबाला भाजी म्हणले होते का एवढं पातीला असेल का, भलं मोठ्या पातील्यात भली मोठी भाजी शिजत टाकली. भाजी उकळली, भाजी शिजली, भाजीचं पातीला असं धरलं आणि बाजूला ठेवलं. भाकरी थापायला सुरुवात केली. ती नवीन आलेली सुनबाई, तिनं कधी एवढी उभ्या आयुष्यात भाजी पाहिली नव्हती. ती सारखी भाजीकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची, भाजीकडे पाहायची, भाकरीकडे पाहायची. सासूबाई म्हणली काय माय तोंडाकडे, ती म्हणली उभ्या आयुष्यात आत्याबाई एवढी भाजी मी कधी पाहिली नाही, कधीच पाहिली नाही. ती म्हणली माय तोंडाकडे पाहू नको, पुढच्या कामाला लाग. म्हणे काय काम करायचं ते तरी सांगा. म्हणे काही नाही, एक काम कर, रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी म्हणून शेंगदाणे घे आणि भाजीत बस. काय सांगितलं तिला? लवकर करण लागतो एवढं तरी बरं आहे तुम्हाला. काय सांगितलं? शेंगदाणे घे आणि भाजीत बस. महाराज तिनं शेंगदाण्याचा डबा घेतला, डबा, आणि ती उकळलेली भाजी तिच्या जाऊन बसली. पाहता काय भाजली काय. आता शेंगदाणे घे आणि भाजीत बस म्हणजे उकळत्या भाजीत बस का? अजिबात नाही ना महाराज. काय उकळत्या भाजीत शब्दशः अर्थ असे किती शब्द सांगू महाराज. जावई बुवाला सासूबाईनं बोलवलं, जावई बुवाला. आता जावायचं किती मान असतो तुम्हालाच माहिती महाराज, किती मान असतं. आता त्यांच्याकडे पाहून नका काही पाहू तुम्ही, त्यांचं फार मान आहेत महाराज. आता ज्याचे 4 आहे त्याच्या हालच आहे, पण ज्याचा एकुलते की त्याचे फार लाड आहे. पर आच्छरदानी मच्छरदानी गुलाब पाणी 4-5 माणसांची तानाताणी एवढे जावायचे लाड महाराज. नाकाचा मोती ठेवील गहाण आणि राखील जावयाचा मान, इतके जावयाचे लाड महाराज. जावाई बोला सासूबाईने फोन केला. बरं आता सासूचा फोन आल्यावर नो अपील, काही बोलता येत नाही ना सासूचा फोन आल्यावर. तेवढ्या जावई बोलले काय मामी काय चाललं. मामी म्हणे सगळं बरं आहे, वर्ष झालं तुम्ही जेवायला आले नाही, आता जेवायला. आता सासूबाईने जेवायला बोलवलं म्हटल्यानंतर जावंच लागणार. सासूबाईनं बोलवलं, जावई जेवायला गेलेत महाराज. गेल्याच्या नंतर पुरणाचा स्वयंपाक. आता चांगले पाहुणे येणार म्हटले की पुरणाचा स्वयंपाक करावा लागतो, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा. आणि म्हणून मात्र सासूने सांगितले बघ भजी मी तळते, कुरड्या मी तळते, सार मी करते, भात मी करते, तू फक्त एकच काम कर, कणिक मी मळते, सगळं करते, तू एवढं पुरण घे आणि वाटून दे. काय सांगितलं? पुरण घे वाटून दे. महाराज तिनं ते घेतलं, अख्ख्या गल्लीतले पोरं गोळा केले. सासूबाईने आवाज, सुनबाई पुरण आण ना. ती म्हणली आत्याबाई वाटून दिलं ना. ती म्हणली वाटलं तेच आण. ती म्हणली वाटलं ना. आत्या म्हणली कसं वाटलं. ती म्हणली गल्लीतले पोरं बोलवले ना, आख्यांना सत्यनारायणाच्या प्रसादासारखं वाटलं. आता पुरण घे वाटून दे म्हणजे अख्ख्या गल्लीला वाट का
नाही, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. आता या ठिकाणावर परमार्थ ऊर्ध्वगामी वर पाहून करायचा, म्हणजे असं आभाळाकडे पाहून नाही करायचा. आणि प्रपंच खाली पाहून करायचा, म्हणजे असं खाली नाही पाहायचं महाराज. आणि प्रपंचात खाली पाहायचं आणि परमार्थात वरती पाहायचं. म्हणजे कसं करायचं? परमार्थामध्ये मात्र आपल्यापेक्षा साधूंनी, आपल्यापेक्षा संतांनी कसा परमार्थ केला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून परमार्थ करणे, म्हणजे परमार्थात वरती पाहणे. आणि प्रपंच खाली पाहून करायचा. पण आपलं झालंय काय माहितीये का? आपण प्रपंचात वरती पाहतो आणि परमार्थात प्रपंचात वरती त्याने बंगला बांधला, मी कधी बांधील. त्यानं गाडी घेतली, याला म्हणतात प्रपंचात वरती पाहणे. पण ऐका, प्रपंचात तुम्ही किती वरती पाहिलं आणि प्रपंच कसाही केला तरी कोणाचाच पूर्ण झाला नाही महाराज. प्रपंचामध्ये समाधान नावाची गोष्टच नाहीये. किती विचार केला तरी प्रपंच समाधान. आपला प्रपंच आहे तरी किती वर्षाचा सांगते जरा ऐका. भागवतामध्ये 9व्या स्कंदामध्ये ययाती राजाची गोड कथा आली महाराज. कधी वाचता आले तर ययाती राजाची एक व्यवस्थित आणि सेपरेट कादंबरी आहे. कधी वाचायला वेळ जर मिळाला ना 100, खूप गोड वाटते महाराज वाचताना. माणूस त्याच्यामध्ये गुंतत चालतं वाचता वाचता. पण त्या ययाती राजाची फार गोड कथा आली बरं का. त्या ययातीचा विवाह ऋषी मुनींची कन्या देवयानी तिच्याबरोबर. देवयानी माहिती का महिला मंडळ तुम्हाला? मालिकातली ती माहिती तुम्हाला? मला माहिती. तुमच्यासाठी काय पण ती संग्रामची अजिबात नाही सांगत ती मी इथं. पण ही देवयानी भागवतातल्या 9व्या स्कंदातली महाराज. ऐका, ती देवयानी ऋषी मुनींची कन्या. त्या देवयानीचा विवाह कोणाशी झाला? त्या ययातीशी झाला. आणि ययातीचा आणि देवयानीचा विवाह झाला. आणि त्या देवयानी बरोबर श्रमिष्ठा नावाची दासी म्हणून गेली महाराज. ती श्रमिष्ठा पहिल्या जन्मीच्या राजाची कन्या होती, राजकन्या. दिसायला इतकी सुंदर होती, इतकी सुंदर गोरीपान इतकी छान होती की मात्र ययाती राजाची नजर त्या श्रमिष्ठेकडे गेली. आणि श्रमिष्ठेकडे पाहिल्याबरोबर श्रमिष्ठेमध्ये आणि ययातीमध्ये संबंध प्रस्थापित झाला. आणि ते कळालं देवयानीला. देवयानीला कळाल्याबरोबर महाराज देवयानी रडत 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 निघाली. ऋषी मुनींनी देवयानीच्या डोळ्यात पाणी पाहिलं. ऐका महाराज, बाप सगळं सहन करेल पण मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं बाप सहन करू शकत नाही महाराज, अजिबात नाही. स्वतःच्या मुलीला झालेल्या वेदना बापाला सहन होत नाही महाराज. मुलगी काय असते त्याच्यासाठी मुलीचा बाप व्हावं लागतं महाराज. ऐका, कन्यादान करण्याकरता बापच महत्वाचा आहे महाराज. कन्यादानासारखं श्रेष्ठ दान कोणाकडनं होत नाही. कन्यादान केल्याच्या नंतर पृथ्वीदान केल्याचं पुण्य प्राप्त होतं, म्हणून कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान सांगितलंय. म्हणून ज्याची मुलगी आहे ना महाराज त्यालाच माहिती कन्यादान काय असतं. आता ज्यांना मुली नाही ना महाराज ते उगं दुसऱ्याच्या लग्नात येतात आणि याला चव नाही त्याला चव नाही म्हणतात. का? देवाने याला म्हणूनच पोरगी दिली नाही ना, हे दुसऱ्याच्या लग्नाला नाव ठेवित आहे. पण ज्याला मुलगी आहे तो कधीच दुसऱ्याच्या लग्नाला नाव ठेवत नाही महाराज. त्या बापाला माहिती आहे महाराज त्या मुलीचं लग्न कसं काढून द्यायचंय. त्या बापासारखं कर्तृत्ववान कोण नाही महाराज. अरे स्वतःचं एवढं लेकरू दुसऱ्याला देणं याच्यासाठी फार मोठं अंतकरण लागतं. आपली वाटी गेली तर आपण 4 टाइम कुरकुर करणाऱ्या बाया, पण स्वतःचं लेकरू दुसऱ्याला द्यायला अंतकरणाचा मोठेपणा पाहिजे. आणि तिच्या डोळ्यात पाणी येत असेल तर बापाला कसं सहन होईल? ऋषीमुनींनी बघितलं मुलीच्या डोळ्यात पाणी आलंय महाराज. बाप सगळं सहन करू शकतो पण मुलीच्या डोळ्यातलं पाणी बाप सहन करू शकत नाही. आणि मग मात्र देवयानीला विचारलं, देवयानी झालं काय? रडतेस का? काय कारण आहे? देवयानी रडून रडून बापाशी बोलू लागलीत, बाबा सगळं सहन केलं असतं बाबा, सगळं सहन केलं असतं बाबा. नवरा मात्र माझा भिकारी असता तर भिकाऱ्याची पत्नी होऊन गरिबी काढली असती बाबा. खायला काही नसतं तर अर्ध्या भाकरीवर जीवन काढलं असतं बाबा. सगळं सहन केलं असतं, दारुड्याचा मार खाल्ला असता, दारुड्या नवरा सहन केला असता बाबा, सगळं सहन केलं असतं बाबा. पण पतीने केलेला विश्वासघात कसा सहन करू? पत्नी सगळं सहन करू शकते महाराज, पण स्वतःच्या जीवनामध्ये सवत आलेली पत्नी सहन करू शकत नाही. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. पुरुषाच्या प्रपंचाचं नुकसान करायला पुरुष जबाबदार नसतो, त्याला कोणीतरी एक परस्त्री जबाबदार असते. म्हणून सर्व महिलांना माझी हात जोडून विनंती आहे, ज्या पतीशी विवाह केला मरेपर्यंत त्याचं राहता आलं पाहिजे महाराज. नका कुणाकडे वाईट नजरेने पाहू, अजिबात नाहीत महाराज. ज्याचं मंगळसूत्र गळ्यात घातले मरेपर्यंत त्याचं व्हा. आणि पुरुष मंडळी, आयुष्यामध्ये परमार्थ नाही करता आला ना, करू नका.
गाथा नाही वाचता आली वाचू नका, पण तुमची नीतिमत्ता साफ ठेवा महाराज. आपली पत्नी सोडून बाकीच्या सर्व स्त्रिया आपल्यासाठी आई बहिणीप्रमाणे आहे ही वृत्ती निर्माण करा. हा खरा परमार्थ आहेत महाराज. आणि इकडं मस्त मोठ्या मोठ्या माळी घातली आणि कायम दुसऱ्याच्या बायकोकडे वाईट नजर असेल तर त्याला परमार्थ म्हणता येणार नाहीत महाराज. परमार्थ करायचा ना, पाप मनात आणू नका महाराज. आणि मग मात्र त्या ठिकाणी श्रमिष्ठेने सांगितलं, बाबा सगळं सहन केलं असतं, पण मात्र त्या ठिकाणी विश्वासघात माझ्या पतीनं केला. श्रमिष्ठेमध्ये आणि ययातीमध्ये संबंध प्रस्थापित झाला आणि ते कळालं ऋषीमुनींना. ऋषीमुनींनी काही न ऐकता महाराज मुखातनं शब्द निघाले, हे ययाती, अजन्म तुला वृद्धत्व प्राप्त होईल. भर तारुण्यात ययाती म्हातारा झाला महाराज. भर तारुण्यात म्हातारा झाला आणि ययातीला कळाला हा श्राप मला ऋषीमुनींनी दिला. ययाती राजा ऋषीमुनींकडे गेला, क्षमा मागायला लागला, चुकलं माझं, माफ करा, मला चुकलं, अशी चुकी होणार नाही, माफ करा. आणि ऋषीमुनींना सांगितलं श्राप मागे घ्या. ऋषीमुनींनी सांगितलं तोंडातनं गेलेला शब्द आणि गेलेला श्राप मागे घेता येत नाही. आणि मग पत्नीनं पतीकडे पाहिलं. पत्नी किती धार्मिक आहे सांगते ऐका महाराज. पत्नी सगळं सहन करू शकते, धर्मपत्नी सगळं सहन करू शकते, पण पतीच्या डोळ्यामध्ये जास्त वेळ पाणी पत्नी सहन करू शकत नाही. तिला म्हणतात धर्मपत्नी. नाही सहन करू शकत महाराज. धर्मपत्नी स्वतःच्या नवऱ्याच्या डोळ्यात जास्त वेळ पाणी आलेलं सहन करू शकत नाहीत महाराज. पतीने पाहिलं रडताना आणि श्रमिष्ठेने सांगितलं, बाबा चुकले असेल हो, माझे पती चुकले असेल. वास्तविकता मात्र त्या ठिकाणी देवयानीनं सांगितलं, चुकले असेल माझे पती, श्रमिष्ठेबरोबर चुकीचा व्यवहार केला असेल, पण बाबा माणूस हे चुकणारच, चुकी झाली त्याच्याकडनं, क्षमा करा बाबा, त्याला क्षमा करा माझ्या नवऱ्याला सांगितल्याबरोबर. आणि मग ऋषीमुनींनी सांगितले, देवयानी आई, दिलेला श्राप मागे घेता येणार नाही, पण एक करू शकतो, कुणाचं तरी तारुण्य तुला घेता येईल. पण ऐक, तारुण्य ज्याचं घ्यायचं तो तुझ्या घरातला असला पाहिजे, नाही तर तू राजा आहे, कोणाकडे जाशील बळजबरी करशील, कोणाचं इथं जमणार नाही. ज्याच्याकडनं तारुण्य घ्यायचं तो तुझ्या घरातला असला पाहिजे. आणि मग ययाती राजाने सगळ्या मुलांना बोलवलं. सगळे मुलं असे लाईनीत उभे केले. मुलांना सांगितलंय, पोराओ तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या. काय बाप आहे हो, तुमचं तारुण्य तुम्ही मला द्या, मी संसार करतो आणि तुम्ही वाऱ्या करा. काय बाप आहे महाराज. आणि मग मात्र त्या ठिकाणी सगळे मुलं बाजूला गेले. एका मुलाचं नाव होतं पुरू. पुरूनं सांगितलं, बाबा मागून मागून काय मागितलं, तारुण्य दिलं, माझं तारुण्य तुम्हाला घ्या. पुरूचं तारुण्य ययातीनं घेतलं. आता व्यवस्थित कान जागे ठेवा. पुरूचं तारुण्य ययातीनं घेतलं. ययाती राजाने थोडा नाही थिडका नाही 10,000 वर्ष संसार केला. किती? 10,000 वर्ष संसार केला. तरी त्या संसारात समाधान वाटलं नाही. पुरूचं घेतलेलं तारुण्य पुरूला परत देऊन टाकलं आणि त्या संसाराला तिलांजली वाहिली महाराज. कारण त्या विषय भोगी कोणा तृप्त झाला, विषय भोगी कोणा तृप्त झाला, विषय भोगी कोणा तृप्त झाला, विषय भोगी तातना इंद्रने निमाला अग्निकोटे, इंद्रने निमाला अग्निकोटे, इंद्रने निमाला तृप्त झाला, विषय भोगी कोणा तृप्त झाला, विषय भोगी कोणा तृप्त झाला, विषय भोगी कोणा तृप्त वा, अतिशय गोड प्रमाण दिलं महाराजांनी. विषय भोगिता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्निकोठे. महाराज म्हणतात विषयामध्ये तृप्ती नाहीत महाराज. प्रपंच कितीही करा, कसाही करा, तरी त्या प्रपंचामध्ये परिपूर्णता नाही. कदाचित तुम्हाला जर आम्ही म्हटलो ना की त्या बयांनो नाही काही जमलं तुम्हाला तर आमच्याबरोबर वारीला चला, असं जर म्हणलो ना तर बाय आमच्या तोंडावर म्हणतात, ताई एवढं वर्ष जाऊ द्या, पुढच्या वर्षी सून आली ना 100% वारी. मग तर तुम्ही मोकळे होतच नाही. तुम्हाला वाटतं सून आल्यावर तुम्ही मोकळे व्हाल, अजिबात नाहीत महाराज, अजिबात नाही. जवळ एकटे आहे ना तवर मग ती म्हणते एकटी होते एकटी,
अख्खं काम आवरून परमार्थ. जशी सून आली ना घराच्या बाहेर सुद्धा निघू देत नाही महाराज. म्हणून परमार्थ करायचा असेल ना तर आहे जसं शरीर चांगलं आहे तोपर्यंत परमार्थ करा. जोपर्यंत तुमचे अवयव चांगले तोपर्यंत परमार्थ जब हे सकळ सिद्ध आहे हात चाला गया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थ यात्रा जाय चुकू नको तव हे काळ असे दुरी ठेला तव हे काळ असे दुरी ठेला जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय. जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे ना तोपर्यंत परमार्थ करून घ्या. आणि तुमचा अख्खा जीव प्रपंचात गुंतलायत महाराज. तुम्ही परमार्थ करता वेळच काढायला तयार नाहीत ना. मग परमार्थ केला पाहिजे पण प्रपंच तुम्ही कसाही करा तरी परिपूर्ण नाही. प्रपंच कसाही करा महाराज तरी त्या प्रपंचामध्ये परिपूर्ण. आपला प्रपंच 100 वर्षाचा महाराज तो सुद्धा पुरा 10,000 वर्ष प्रपंच केला या येतीने तरी पूर्ण नाही झाला. म्हणून ऐका प्रपंच करताना खाली पाहणं गरजेचं आहे. आपण प्रपंचात वरती पाहतो त्याला मिळालं मला भेटत नाही त्याचा बंगला आहे माझ्याकडे नाही. पण ऐका ना प्रपंचामध्ये संपत्ती सुद्धा महाराज प्रारब्धाने मिळत असते. संपत्ती प्रारब्धानेच मिळत असते. ज्याच्या प्रारब्धात नाही ना त्याला मिळू शकत नाही आणि ज्याच्या प्रारब्धात आहे त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओवी सांगू का ज्ञानोबरायची ऐका. भाग्यचिनी भडसे उद्यमाचिनी मिसे संपत्ती जाता पैसे गररी अन्न मन धन घेत प्रारब्धादीन घेत प्रारब्धादीन घेत प्रारब्धादीन धन हे तो प्रारब्धाधीन. हे प्रारब्धाच्या अधीनेत महाराज. ज्याच्या प्रारब्धात आहे त्याला मिळणार आहे आणि ज्याच्या प्रारब्धात नाही ना तो किती म्हटलं आली पाहिजे तरी मिळत नाही. का नाही मिळत त्याचं कारण तुम्हाला सांगते ऐका. एका राजाकडे मात्र एका भिकाऱ्याकडे खूप प्रॉपर्टी आली महाराज. अचानक दारिद्र्य असताना सुद्धा संपत्ती आली. खूप संपत्ती त्याने कमवली पण त्याला कोणीच नव्हतं स्वतःचं कोणीच नाही आणि त्याच्याकडं खूप होतं. पण आता मरायची वेळ जवळ आली म्हातारं झालं आणि त्याने विचार केला हे कोणाला तरी दिलं पाहिजे. आणि असंच चाललंय सध्या. जिथं चणे तिथं दात नाही जिथं दात आहे तिथं चणे नाही. जिथं 4-5 पोर आहे त्याला 1 बिघा सुद्धा नाही. ज्याला 100 एकर आहे त्याला 1 सुद्धा नाही. असंच चाललंय महाराज. तुम्ही पाहा ना. म्हणून त्याच्याकडे संपत्ती भरपूर इतकी प्रॉपर्टी. त्यानं विचार केला एवढ्या प्रॉपर्टीचं करायचं काय. आता आपण मरणार. आधी नव्हतं आपल्याकडे भरपूर आलं पण आता आपण मरणार. हे कोणाला तरी दिलं पाहिजे. ऐकताय ना तुम्ही सगळे व्यवस्थित ऐका. हे कोणाला तरी दिलं पाहिजे. आपल्या गावामध्ये राजा चांगला आहे आणि तेव्हाचे राजे चांगले होते महाराज. राजकारणी होते पण चांगले होते. राजकारण होतं पण चांगलं होतं. सध्या महाराज राजकारणाला कलंक लागलाय. राजकारण महाराष्ट्र तर इतकं घाणेरडं आहे की मी त्या विषयावर बोलत नाही पण महाराष्ट्राचं राजकारण जेवढं घाणेरडं आहे तेवढं कोणत्याच राज्याचं नसेल महाराज. इतकं जातीपातीचं राजकारण पेटून दिलं आणि याच्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान जर कशाचं होत असेल तर ते धर्माचं नुकसान होते. लक्षात ठेवा. हे राजकारणी त्यांच्या पोळ्या भाजून घेतील महाराज त्यांचं कल्याण करून घेतील आणि याच्यात सगळ्यात जास्त तुमचं आमचं नुकसान होणार आहे. राजकारण किती घाणेरडे महाराज. टीव्ही लावा तुम्ही टीव्ही लावा त्या टीव्हीवर हे दाखवणार नाही पाऊस किती पडला नुकसान किती झालं माझ्या शेतकऱ्याचे हाल किती झाले. आणि सांगा ना मला महाराज जेवढे शेतकऱ्याचे हाल आहे तेवढे जगात कोणाचे हाल आहे कोणाचे हाल आहे. आज कोरोना गेल्यापासून एकही मालाला व्यवस्थित भाव नाही महाराज आपल्या. नाहीतर शेतकऱ्यासारखा सुखी आणि समाधानी माणूस दुसरं कोण नाही. पण कोरोना गेल्यापासून एकाही मालाला भाव नाही महाराज.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरं बोलू, सरकारही शेतकऱ्याच्या बाजूने नाही आणि निसर्ग सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने नाहीत महाराज. अरे शेतकऱ्याचं त्याच्या मालावर किती प्रेम राहतात महाराज. विचार करा, 2 दिवसाच्या पावसाने इतकं नाशिक जिल्ह्यामध्ये बागायतदाराचं नुकसान केलं, तेवढं नुकसान कोणाचं झालं नाही महाराज. रडायला माणूस राहिलं नाही हो. आणि स्टँडर्ड लोक, कामाला असणारी लोक महाराज, नुसतं कांद्याला भाव वाढला तर स्टेटस ठेवतात. जगायचं कसं, दिवाळी करायची कशी, कांद्याला भाव वाढला, हे स्टेटस ठेवणारी लोक आहे. आणि जेव्हा ट्रॅक्टर कांदे ओतून दिल्या जातात तेव्हा का म्हणत नाही की शेतकऱ्यांनी जगायचं कसं महाराज. अरे शेतकऱ्याचं लेकरू जर आजारी पडलं ना महाराज, लेकरू लवकर दवाखान्यात नेत नाही. पण पाऊस जर पडला आणि दुःख जर पडलं तर सकाळी सकाळी झटकायला गेल्याशिवाय राहत नाही. तो शेतकरी त्याच्या मालावर इतकं प्रेम करतो महाराज. आणि केवढी नुकसान झालीत महाराज शेतकऱ्याची. महाराज दिवाळी कशी केली ते शेतकऱ्याला माहिती आहे. एकाही मालाला व्यवस्थित भावने टोमॅटो फेकून दिले, फुलं फेकून दिलेत महाराज. आणि मी का बोलते, कारण मी एक शेतकरी राजाची मुलगी आहे महाराज, आणि एक शेतकरी सासऱ्याची सून आहे. आणि म्हणून शेतकऱ्याविषयी मला कळवळ आहेत महाराज. म्हणून महाराज मला सांगायचं एवढंच आहे की आपलं नुकसान झालं काही वाईट वाटून घेऊ नका. आणि शेतकरी राजाला सर्वांना माझी विनंती, आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही आहेत महाराज, अजिबात नाही. आत्महत्या करायच्या भानगडीत पडायचं नाही महाराज. आज नुकसान झालंय, तुम्ही माझ्या पांडुरंगाचं चिंतन करा. पुढच्या वर्षी तुमची चिंता तो करेल, पण त्याच्या चिंतनात काळ घाला महाराज. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, कर कोणाच्या गोष्टीत, कर कोणाच्या गोष्टीत. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. काही काळजी करायची गरज नाही महाराज. त्याचे चिंतन करा, तुमची चिंता करायला तो तयार आहे. पण आत्महत्या हा पर्याय नाही. पण महाराज किती मोठं नुकसान येऊ दे तरी शेतकऱ्याचा मला अभिमान आणि स्वाभिमान का वाटतो माहिती का? याचं कारण तुम्हाला सांगते माईबाप जाता जाता. याचं कारण एवढंच आहे, नोकरदार वर्गामध्ये तो माणूस कामाला असू द्या, 1.5 लाख रुपये पगार असू द्या, तरी आईबाप सांभाळत नाही महाराज, तरी आईबाप सांभाळत नाही. माझ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काहीच नफा नसू द्या, काहीच पिकत नाही आणि काहीच होत नाही, तरी मरेपर्यंत आईबाप सांभाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून शेतकऱ्याचा मला अभिमान आहे महाराज. तो शेतकरी राजा आहेत महाराज. आणि म्हणून सांगते तुम्हाला, महाराष्ट्राचं राजकारण फार घाणेरडे आहे महाराज. टीव्हीवर सुद्धा बातम्या पाहण्यासारखं काही राहिलं नाही. म्हणून राजकारण न पाहता महाराज आपला उद्धार आपल्याला करायचा आहे ना, परमार्थात काळ घालवला पाहिजे. पण ऐका ना, त्याच्याकडं खूप होतं मायबाप. आणि खूप असताना राजकारणी चांगला होता, राजकारण चांगलं करणारा होता महाराज. गावातला राजा होता, चांगला होता. विचार केला आपली सगळी प्रॉपर्टी राजाला दिली तर गावाकरता कामाला येईल. मग आता आपण काय करायचं, सगळी प्रॉपर्टी गोळा करायची आणि राजाला देऊन टाकायची. सगळी प्रॉपर्टी द्यायची, पण राजा म्हणशील एवढं 7 दिवस पेटलं तर विजणार नाही, एवढं प्रॉपर्टीचा मालक मी आणि तुम्हाला भीक म्हणून देतो. मग मात्र राजाला राग येईल. मग आता काय करायचं, असं काहीतरी करू की जेणेकरून राजा ही प्रॉपर्टी घेईल आणि राजाच्या हाताने आपल्याला मरण येईल. मी भाग्यवान ठरेल, मी राजाच्या हाताने मेलो तर. आणि मग मात्र त्या ठिकाणी तो गेला आणि विचार केला आता काय करायचं. महाराज हुशार होता तो. त्यानं काय केलं ऐका ना महाराज. सभा अशी बसलेली होती, तुमच्यासारखे सगळे स्तब्ध बसलेले होते, शांत बसलेले होते, सगळे शांत बसलेले. हा महाशय तिकडनं गेला. काय केलं म्हणजे राजा प्रॉपर्टी घेईल आणि आपला मात्र त्या ठिकाणी राजाच्या हाताने मरण येईल. हुशार होता महाराज तो. त्यानं काय केलं ऐका ना, बाहेर गेटमधूनच त्या अशा कमानीतनं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर राजा असा सिंहासनावर बसलेला होता. त्यानं काही विचार न करता पायातली चप्पल काढली आणि नाही म्हणून राजाच्या हाणून फेकली. फेकल्याबरोबर राजाचा मुकुट खाली पडला महाराज. सगळे लोक त्याला मारायला धावले. राजाची नजर त्या मुकुटाकडे गेली महाराज आणि त्या मुकुटाकडे पाहिलं. पाहत होतं काय, भला मोठा विंचू नांगी वर करून बसलेला होता. राजा विचार करायला लागला, हा भाग्यवान नसता चप्पल मारायला तर मुकुट माझ्या डोक्यावर असता, आणि मुकुट डोक्यावर असता तर विंचू आतमध्ये असता, आणि विंचू आतमध्ये असता तर त्यानं मला डंका मारला असता, आणि त्याने डंका मारला असता तर काय माझी अवस्था झाली असती. बरं झालं हा भाग्यवान होता, बरं झालं त्याने चप्पल मारली. मारू नका त्याला, मारू नका.
अजिबात मारू नका, त्याच्यामुळे मी वाचलोय. मग सगळे म्हणे राजाचं काय करायचं, एक काम करा 40,000 मोहरा घ्या आणि याला दान करून टाका. कळतंय का तुम्हाला, हे द्यायला आलो होतं द्यायला. राजाने याला आणखीन दिलं म्हणून माऊलींना म्हणावं लागलं भाग्यचीनी बडसे उद्यमाची निमिसे संपत्ती जाता पैसे घर रिगे, ज्याच्या भाग्यात आहे त्याला मिळेलच. आता यानं विचार केला एवढी माझी प्रॉपर्टी ना आणखी एवढ्या 40,000 मोहर, आता आणखीन काहीतरी करू, प्री प्लॅन करू, प्लॅन व्यवस्थित आखू आणि मग राजा आपली सगळी प्रॉपर्टी घेईल. मग राजाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर राहतं? बाबा म्हणतात राणीवर. बरं खरं बोलले ना बाबा. कोणाचं कोणावर नाही पण राजाचं कोणावर आहे? राणीवर. म्हातारपणात का होईना म्हातारी प्रेम करत आहेत महाराज. हे सत्य आहे, ही परिस्थिती सत्य आहे. ऐका, राणीवर प्रेम राजाचं. आणि मग यानं विचार केला अशा राणीला काहीतरी धोका जर पोहोचवला तर राजा आपल्याला शिक्षा करेल. मग आता काय करायचं, राणी बिचारी सकाळी उठली आणि उठल्याबरोबर महाराज केस तिनं धुतले आणि ते केस अशी सुकवत होती गॅलरीमध्ये. गॅलरी माहिती आहे ना, ते गॅलरीत सुकवत होती. हा इकडनं आला महाशय प्रॉपर्टीवाला. यानं विचार केला हिला विजा पोहोचवली तर राजा आपल्याला शिक्षा करेल, राजा आपली प्रॉपर्टी घेऊन टाकेल. मग आता काय करायचं, राणी केस सुकवत होती, हे पाठीमागनं गेलं आणि मात्र तिला ढकलून दिलं. ढकलून दिल्याच्या नंतर ती खाली पडली. खाली पडल्याच्या नंतर अख्खी गल्ली गोळा झाली. गल्लीला वेळ लागतो का गोळा व्हायला? अजिबात नाही. ती पहिल्यापासून आहे महाराज. ती राजाची बायको पडली होती, ती काही दुसऱ्याची थोडी पडली होती. असं गरीबाची बायको जर पडली असती तर लोक कड्या लावून आतमध्ये बसले असते, पण ती राजाची पडली ना. ती जुनी म्हणत ना, राजाची पडली, राजाची मेली बायको आणि कोणाला येईना, आपलं गरीबाची मेली बायको आणि कोणाला येईना ऐकू. राजाची मेली शेळी, सारी गरजली आळी. राजाची शेळी मेली ना तर लोक म्हणतात गाई एवढं दूध देत होती शेळी, ती राजाची म्हणून. गरीबाची बायको मिली ना लोक कड्या लावून आतमध्ये बसतं महाराज, अंतविधीला येत नाही. ते असंच चाललंय सध्या. आणि मग मात्र राजाची बायको पडली, तिचं कंबरडं मोडलं, सगळे गोळा झाले. गोळा झाल्याच्या नंतर तेवढ्यात राजानं सांगितलं ज्यानं कोणी माझ्या पत्नीला ढकललं असेल त्याला आत्ताच्या आत्ता फासावर देण्यात यावं. राजाने मात्र बोललं. तेवढ्यात प्रधानजी तिकडनं धावत आले. प्रधानजी म्हटले ऐका ना. आणि मग झालं काय महाराज, बोलता बोलता 10 मिनिटाच्या आत तेवढी जेवढी इमारत होती तेवढी ढासळली, मातीचा ढिगारा साचला. आणि मग प्रधानजी आले. प्रधानजी म्हणे राजेसाहेब त्याला शिक्षा करू नका, तो भाग्यवान होता. म्हणे का भाग्यवान? अरे त्याने जर तुझ्या पत्नीला ढकललं नसतं, ऐक ना बाबा, त्यानं ढकललं म्हणून नुसतं कंबरडं मोडलं. ती जर इमारतीत असती तर कोणत्या ढिगाऱ्यात बुजली असती ती सुद्धा दिसली नसती. तो भाग्यवान होता म्हणून तुझी बायको वाचली. राजा म्हणे मग एक काम करा, आणखी 80,000 मोहरा घ्या आणि याला दान करून टाका. कळतंय का मी काय सांगते? ज्याच्या प्रारब्धात आहेत ना महाराज त्याला मिळणार, आणि ज्याच्या प्रारब्धात नाही त्याला मिळू शकत नाही. म्हणून संपत्ती प्रारब्धावर अवलंबून असते. ऐका ना, मग इथे तुमचं मन काय चिंतन करतं याला महत्व नाही, तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला फार जास्त महत्व. भोगत न घडे संचिता वाचोनी, भोगत न घडे संचिता वाचोनी, भोगत न घडे संचिता वाचोनी, भोगत न घडे संचिता वाचोनी. करावीत मनी समाधान, करावीत मनी समाधान, मानवोनी मनी मानु नय खेदू, मानवोनी मनी मानु नय खेदू, मानवोनी मनी मानु नय खेदू, मानवोनी मनी मानु नय खेदू. भोगतो न घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान. जे भोगायला आलं त्याच्याकरता तत्पर राहा. ऐका ना, दृष्टांत फार गोडे बरं का. तुमचं मन काय ठरवतं ना महाराज याला काहीच महत्व नाही, तुमचं प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्यात जास्त. मनाचं काय घेऊन बसला तो, मनाचं काय घेऊन बसलं? इथं बसल्या बसल्या तुम्हाला वाटत नाही का आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं? खरं बोलायचं बरं का, वाटतं ना तुम्हाला? तुम्हालाच काय
मला सुद्धा वाटत आहे मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री वाटत आहे महाराज मला सुद्धा म्हणाल, पण माझं प्रारब्ध सांगते तू गपचूप कडाकडाने कीर्तन कर, जास्त भानगडीत पडू नको. म्हणजे मन काय ठरवतं याला महत्व नाही, प्रारब्ध काय ठरवतं याला सगळ्या. मनाचं काय घेऊन बसलेत महाराज, मन आज इथे उद्या कुठं त्याचं काय भरोसा आहेत महाराज. बहुता चंचलाच्या पळा, बहुता चंचलाच्या पळा, जाता येताना लगे वेळा, जाता येताना लगे वेळा. बहु चंचलाचा पळा, बहु चंचलाचा पळा, जाता येताना लगे वेळ, जाता येताना लगे वेळ. बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. त्याला यायलाही वेळ लागत नाही, जायलाही वेळ लागत नाही. इथं बसल्या बसल्या तुम्ही 5 मिनिटात घराला कुलूप लावलं की नाही, जाऊन येईल पाहून तुमचं मन. मन आहे महाराज ते. शरीराने आपण इथे, मनाने कुठे राहू याचं काही गॅरंटी नाही. तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा म्हणत असाल बाईकवर लांबी होती काय माहिती, असं म्हणाल का तुम्ही? नाही ना. मनात असा विचार आला तर मन आहे महाराज ते. म्हणून एक सांगू का, शास्त्रकार फार गोड वर्णन करतात. मनसा चिंतितम कारी, टाळ घेऊन उभं राहा, सगळं करा, पण अंग भरून कपडे घाला. दुसऱ्याची नजर शरीराकडे जाणार नाही असं वागू नका. महाराज लाज वाटते मला बोलायला, एवढे फिट कपडे घातलेले असतात की समोरच्याची नजर आपोआप चुकीची आपल्याकडे जातेत महाराज. कपडे सुद्धा असे घालावेत की समोरच्याने आपल्याला संस्कारी समजलं पाहिजेत महाराज. टाळ घेऊन उभं राहायचं आणि डोक्यावर पदर असलाच पाहिजे महाराज, तर टाळ घेण्याला महत्व आहे. विनाकारण नाही, परमार्थ करायचा ना तो अगदी धार्मिकतेने झाला पाहिजे. विनाकारण नाही, परमार्थ करायचा ना दुसऱ्याला अभिमान वाटला पाहिजेत महाराज. आणि मुलगी एक काचेचं भांड आहेत महाराज. माझे वडील म्हणायचे एक तडा गेला ना तर महाराज फॅविक्विक लावलं, किती चिटकवण्याचा प्रयत्न केला तरी काच चिटकवल्या जात नाही. आणि मुलीच्या इज्जतीला एकदा नाव ठेवलं ना लोकांनी तर तुम्ही ती इज्जत किती कमवण्याचा प्रयत्न करा, गेलेली इज्जत पुन्हा परत येणार नाहीत महाराज. म्हणून इज्जतीला जपणं फार गरजेचं आहे. तरुण मुलगी काचेचं भांड आहेत महाराज. तरुण मुलीला माझी एकच विनंती, नाही काही करता आलत ना तर आपल्या बापाची इज्जत कमवता येईल एवढं करा महाराज, बाकी काहीच करायची गरज नाहीत महाराज. तरुण आहोत आपण, आणि हे तारुण्य फार घातक आहे महाराज. हे तरुणपणा जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत बापाला फार टेन्शन असतं महाराज. एवढं सोपं नाही तरुण मुलगी वाढवणं, एवढं सोपं नाही महाराज. आणि म्हणून तरुण मुलगी फार, आणि ती वयात आली ना महाराज लग्नाच्या, बाप सगळ्यात जास्त घाबरत असतो. मुलगी वयात आली ना महाराज, मुलगी वयात आल्याच्या नंतर राजानं ठरवलं आपल्या पोरीचं लग्न करायचंय महाराज. आता लग्न करायचंय, प्रधानजीला सांगितलं एक ज्योतिष्य पाहून आणा, तो माझ्या मुलीचं भविष्य चांगलं सांगेल, माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, तो ज्योतिष्याना. प्रधानजी हुशार, ज्योतिष्याला घेऊन आलेत महाराज. आणि घेऊन आल्याच्या बरोबर तेवढ्या ज्योतिष्याला सांगितलं माझ्या मुलीचं लग्न करायचं, तिचं कसं होणार, तिला नवरा कसा मिळणार, सांगा पटापट. त्या ज्योतिषाने सांगितलंय बघा राजेसाहेब, जोपर्यंत तुमची मुलगी मी पाहत नाही तोपर्यंत मला भविष्य सांगता येणार नाही. मुलगी बोलवा. मुलगी बोलवली. राजाची मुलगी होती महाराज, दिसायला इतकी सुंदर होती, गोरीपान अतिशय सुंदर. आणि तेवढ्यात ज्योतिषाची नजर विठ्ठल 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 ज्योतिष्याची मुलगी होती, आपलं राजाची मुलगी होती. ज्योतिष्याने पाहिलीत महाराज, इतकी सुंदर होती दिसायला, काय सांगायचं महाराज, इतकी सुंदर की त्या ज्योतिष्याची पापणी सुद्धा लवली नाही. आणि त्या ज्योतिष्याने मनात विचार केला, राजा कशाला कोणाला देतोय, मलाच दिली तर काय बरं होईल. आता राजाकडे मागायची कशी, राजा आहे ना तो. मग त्या ज्योतिषाने सगळे ग्रह एकत्र केले, बुध गुरु मंगळ सगळे एकत्र केले आणि सांगितले, तुमची पोरगी ना, हिला जास्त दिवस घरात ठेवू नका, हिला जर घरात ठेवलं तर बाप तरी मरल नाही तर आई तरी मरल. राजा म्हणला आता हिचं करायचं काय. ज्योतिष म्हणले घाबरू बिबरू नका, हिला मारू बिरू नका, एक काम करा, पॅटरे घ्या, लाकडाचं पॅटरे घ्या, त्या पॅटऱ्यात मुलगी टाका आणि ते पॅटर नदीला सोडून द्या. ज्योतिष हुशार, कारण नदीच्या कडाला फक्त त्याचीच कुटिया होती महाराज. कोणाची? ज्योतिषाची कुटिया. कुठं? नदीच्या कडाला. शांततेत राहत होता ज्योतिष्य, शांतीत क्रांती करणारा होता महाराज. आणि मग त्या कुटियेमध्ये राहत होता, आणि राहत असताना त्याला माहित होतं याने जर पेटर सोडलं तर कुठं येईल,
आपल्या कुठेकडेच येईल महाराज. आणि म्हणून तो म्हणला एक काम करा, त्या पेटाऱ्यामध्ये ती मुलगी टाका, पेटारं नदीला सोडून द्या. ज्योतिषी निघून गेला. बिचारा राजा रात्रभर चिंताग्रस्त राहिला महाराज. प्रधानजी म्हणले राजेसाहेब चिंता करायची गरज नाही, दुसरा ज्योतिष आणतो. तो काय सांगतो पहा. दुसरा ज्योतिष आणला. त्या ज्योतिषाला राजानं विचारलं माझ्या मुलीचं लग्न करायचं असं सांगितलं व तो म्हणलं काही चिंता करू नका, एक काम करा, तुमची मुलीचं कल्याण होणार आहे, ती दोन्ही कुळाचा उद्धार करेल. कारण मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करत असते, बापाकडचाही आणि मात्र सासरकडचाही महाराज. दोन्ही कुळाचा उद्धार करेल. जी ज्या घरी जाईल ना तिचा नवरा संपत्तीवान असेल, संस्कारी असेल, काही घाबरायची गरज नाही. मग ज्योतिषाने असं सांगितल्याबरोबर राजा म्हणल्या मग पहिल्या ज्योतिषाचं काय करायचं. प्रधान म्हणलं त्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो. ते पहिल्यापासून आहे ना बाबा, राजापेक्षा प्रधान हुशार आणि आता मंत्र्यापेक्षा त्याचा पिये जास्त हुशार. चहापेक्षा किटली गरम असं राहतच नाही का. वास्तविक आहे. तुम्ही पहा ना, घरा मात्र राजकारण्याला कळत नाही कुठून खायचं, पण मात्र त्या पियेला कळतं कुठून खायचं कसं खायचं, त्याला सगळं माहीत राहतं महाराज. हुशार होता महाराज तो. त्याचं काय करायचं ते माझं मी पाहतो. इतका हुशार होता ना. त्या प्रधानजीनं काय केलं ऐका, लाकडी पेटर घेतलं. पेटर ऐकताय ना तुम्ही सगळे. झोपा बिपाणी आल्या ना तुम्हाला का काही चहा पाणी वाटू नाही ना. मग द्या लक्ष इकडं ऐका. बाबा पाणी घेऊन आलेत बरं तुम्हाला नाही, या पोरींला विडाला विडाला विठ्ठला 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 कुठपर्यंत आलो होतो आपण. पेटाऱ्यापर्यंत. हा पेटाऱ्यापर्यंत. पोरींनो विठ्ठल विठ्ठल सुरू झालं का मग पाणी प्यायचं तुम्ही. काय यांनी तुम्हाला कधी पाणी पिताना पाहिलं नाही, सारखी नजर तुमच्याकडे. ऐका पेटारं घेतलं महाराज. कोणी. क्या बात आहे. प्रधानजींनी पेटारं घेतलं. हुशार होता प्रधानजी महाराज. त्यानं काय केलं ऐका ना, जिवंत पिसाळलेला वाघ धरून आणला. त्या पेटाऱ्यात बंद केला गड्या. पेटाऱ्यात बंद केल्याच्या नंतर ते पेटार नदीला सोडून दिलं. हे वाटच पाहून होतं ना महाराज. त्यानं ते पेटार पाहिलं आणि यानं धोत्रासहित उडी पाण्यात घेतली. त्याला वाटलं राजाची पोरगी भेटली, राजाची पोरगी आली. उचललं पेटार बाहेर काढलं महाराज. याला इतकी घाई ना महाराज, याचं मन चंचल एवढं. त्याला असं झालं पेटर कधी उस्तारील, कधी राजाची कन्या काढील, कधी मी तिच्याशी लग्न करील. महाराज असं झालं. भला मोठा दगड घेतला, पेटाऱ्यावर टाकला. याच्या मनानं काही चिंतन केलं होतं, राजाची मुलगी मिळणार. पेटाऱ्यावर दगड घातला. 4-5 दिवसाचा मात्र उपाशी असलेला पिसाळलेला वाघ जसं त्यानं तोंड काढलं तसं याचं नरडच धरलं महाराज. प्रसंग संपला. कारण एवढंच आहे, राजकन्येनं प्रसंगे व्याघ्र जटिल भक्षिता. ऐका, राजकन्येचा प्रसंग आहे. त्याला वाटलं राजाची मुलगी मिळणार, त्याच्या मनाला वाटलं, पण त्याच्या प्रारब्धात होतं की याचा मृत्यू झाला पाहिजे. म्हणून प्रारब्ध जे ठरवतं तेच होणार महाराज. प्रारब्धाच्या पलीकडे काहीच मिळणार नाही. म्हणून संपत्ती सुद्धा प्रारब्धानेच मिळणार आहे. म्हणून येतंय ना घरामध्ये ते सुद्धा महाराज नीतीनं घरात आलं पाहिजे. नीतीनं. अजिबात अनितीचं घरात आणू नका. अनितीने कमवलेला पैसा माणसाला सुख देत नाही महाराज. अनितीने कमवलेला पैसा माणसाला चांगलं जगू देत नाही. अनितीने कमवलेला पैसा माणसाला असलेलं खाऊ देत नाही. अनितीने कमवलेला पैसा झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप लागू देत नाही. आणि अनितीनं कमवलेला पैसा माणसाला चांगलं मरून सुद्धा देत नाही. म्हणून नीतीनं कमवलं पाहिजे. जोडणीय धन उत्तम व्यवहारे, जोडणीय धन उत्तम व्यवहारे, जोडणीय धन उत्तम व्यवहारे, जोडणीय धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे उदास उदास विचारे विचार करी उत्तम गती तोही पावेल. उत्तम गती तोही पावेल. उदास विचारे
एवढं छान गायल्यानंतर टाळी वाजवलीच पाहिजे महाराज, प्रोत्साहन मिळत असतं समोरच्या व्यक्तीला. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन जोडा पण ते उत्तम व्यवहारात. म्हणून बुडीताचं घरात येता कामा नये महाराज, अजिबात नाही. बुडीताचं घरात आलं की ते समाधान देत नाही बरं का. काही काही लोक म्हणतात बुवा त्याला भाऊ नाही सगळं बहिणीला मिळालं. काही काही ते एवढे चाप्टर एक न भाऊ असलेली बहीणच करून आणतात. चॅप्टर असतात महाराज, ज्याला भाऊ नाही ना ती बहीण करून, कारण सगळं आपल्या वाट. पण तुम्हाला एक सांगू का, बुडीताचं जे धन आहेत ना ते आयुष्यभर सुख देत नाही. म्हणून ज्याला कोणाला बुडीताचं चुकून मिळालं असेल ना त्याला माझी विनंती आहे, 100%पैकी 75% तुम्ही देवधर्माला दान करा, तरच 25% तुम्हाला सुख देईल महाराज. ते 25% दान मात्र त्या ठिकाणी 75% दान करता आलं पाहिजे, तेव्हा 25% सुख. म्हणून व्याजाने कोणाला द्यायचं नाही, बुडीताचं कोणाचं घ्यायचं नाहीत महाराज. व्याजाने द्यायचं नाही. काही काही लोक म्हणतात बघ काय हरकत आहे ताई, त्याला गरज आपण त्याला गरज आहे तर तो बँकेत जाईल ना, तुम्ही कशाला उगाच उठारेटे करतात ना अगानी. अजिबात नाही द्यायचं कोणाला. ते व्याजाने घेणारं महाराज फार गोड बोलतं. तुम्हाला काय वाटतं देताना ते सुईचं देतं? तुम्ही किती म्हणले चांगले वन चांगले आणतात, अजिबात नाही. त्या पैशाबरोबर त्याचा तळतळाट आपल्या घरात येत असतो. म्हणून व्याजानं कोणाला द्यायचं नाही महाराज, अजिबात नाही. बुडीताचं नाही, नीतीचं घरात आणायचं नाही. तुम्ही नीतीने कमवा. महाराज म्हणतात नीतीचं धन तुम्हाला सुख देईल, नीतीचं कमवलेलं धन तुम्हाला चांगलं खाऊ देईल, नीतीने कमवलेलं धन पडल्या पडल्या झोप लागू देईल, आणि नीतीने कमवलेलं धन माणसाला चांगलं मरून देईल. म्हणून नीतीचं घरात आलं पाहिजे, अनीतीचं घरात आणू नका. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. प्रारब्धात असेल ना मिळेलच, आणि प्रारब्धात नसेल तर मिळू शकत नाही महाराज. आता मी प्रारब्धात असेल तर मिळेल याच्यावर तुम्हाला 2 प्रसंग सांगितले. आता प्रारब्धात नसेल तर किती प्रयत्न केले तरी मिळू शकत नाही. दृष्टांत ऐका. काय झालं, शिव पार्वती रस्त्याने निघाले आणि एक दरिद्री माणूस समोरून येत होता महाराज. आणि दारिद्र्य ही अवस्था कोणाच्या जीवनात येऊ नये महाराज. 4 दुःख आहे जीवनामध्ये. काय काय ऐका. पहिलं दुःख आहेत महामूर्ख माणूस, पहिलं दुःख आहेत महाराज जीवनातलं. दारिद्र्य असणं पहिलं दुःख आहेत महाराज जीवनातलं. आणि म्हणून तो दरिद्री माणूस मात्र त्या ठिकाणी 4 पैकी 1 दुःखाचं वर्णन करते. तो दरिद्री माणूस रस्त्याने निघाला, आणि निघाल्याच्या बरोबर महाराज शिव पार्वतीचं लक्ष त्याच्याकडे गेलं. पार्वतीनं पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर पार्वती महादेवाला म्हटली की देवा याला काहीतरी देऊन टाका. देव म्हणले तू काही मला सांगू नको कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही, मला चांगलं माहिती आहे. आता पार्वतीचं ऐकावं लागलं ना. कधी कधी बायको येडी जरी असली तरी बायकोचं ऐकावं. काय खरं बोलतात बाबा, खरं आहे ना. बायकोचं ऐकावं लागतं महाराज, कशी का असो ना बायकोचं ऐकावं लागतं. ते बायकोचं ऐकलं महाराज कोणी, देवाला ऐकावं लागलं. देवानं विचार केला, स्त्री हट्ट आहेत महाराज. देवानं सांगितलं पार्वती म्हणते ना द्यायचं, देऊन टाकू याला. रस्त्यानं येत होता दरिद्री माणूस. येत असताना मोहरा भरलेला हांडा रस्त्याच्या मधोमध ठेवला, आणि ठेवल्याच्या बरोबर त्याला असं वाटलं दरिद्री माणूस त्या हांड्याला ठोकरील, मग तो हांडा घेऊन जाईल. घेऊन गेल्यानंतर हा श्रीमंत होईल म्हणून भरलेला हांडा तिथं ठेवला. तो दरिद्री माणूस रस्त्याने चालता त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. ते म्हणलं आपलं तरी बरं आहे बुवा, आंधळी माणसं कशी काय चालत असेल त्यांचं त्यांनाच इथपर्यंत बरं होतं. म्हणजे याने डायरेक्ट प्रॅक्टिकल करायला सुरुवात केली. डोळे झाकून चालायला लागलो. डोळे झाकून चालत असताना आता हांडा ठोकरला, आता तरी डोळे उघडावा ना. ते म्हणलं अशाच आंधळ्यांना ठेसा लागत असेल, तसंच पुढं गेलं. पण हांद्याकडे पाहिलं सुद्धा नाही. माऊली म्हणतात कैसे प्राप्तीचे या वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे. प्राप्तीची वेळ होती पण आंधळेपणाचं डोहाळं होतं. देवानं दिलं पण प्रारब्धात नव्हतं, नेता आलं नाही महाराज. म्हणून ज्याच्या प्रारब्धात आहे त्याला मिळेल, आणि ज्याच्या प्रारब्धात नाही त्याला मिळू शकत नाही. म्हणून संपत्ती प्रारब्धाने मिळत असते. म्हणून प्रपंचामध्ये खाली पाहिलं पाहिजे. खाली म्हणजे नेमकं काय ऐका. आपलं उलट आहे. आपल्याकडं असं आहे, झोपडीवालं घराकडं पाहतं, घरावालं पत्र्याच्या घराकडं, पत्र्याच्या घरावालं महाराज स्लॅबकडं पाहतं, ज्याचा स्लॅब आहे ते 2 मजलीकडं पाहतं, ज्याच्या 2 मजली ते एकराकडं पाहतं, ज्याच्याकडे एकर आहे ते फार्म हाऊसकडं पाहतं, आणि याच्यानं समाधान मिळत नाही. मग समाधान पाहिजे, मग काय करा. बंगल्यावाल्यानं कौलाच्या घराकडं पहा, कौलाच्या घरावाल्यानं पत्र्याच्या घराकडं पहा, पत्र्याच्या घरावाल्यानं झोपडीकडं पहा, झोपडीवाल्यानं भिकाऱ्याकडं पहा. 100% तुम्हाला समाधान महाराज, 100%. म्हणून प्रपंचात खाली पाहायचं आणि परमार्थात
वरती पाहायचं. वरती पाहायचं म्हणजे कसं, आपल्यापेक्षा साधूंनी कशी सेवा केली, माझ्या तुकोबरायांनी कशी परमार्थाची सेवा केली, माझ्या नाथांनी कशी सेवा केली, माझ्या निवृत्तीनाथांनी कशी सेवा केली, माझ्या ज्ञानोबरायांनी कशी सेवा केली, कसं भगवंताला प्राप्त केलं आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मी कसा तिथपर्यंत जाईल आणि मला ती दशा कधी निर्माण होईल हे आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण तुकोबरायला सुद्धा वाटलं की हे देवा, ती दशा मला निर्माण होऊ दे. कोणती दशा? तर अभंगाच्या प्रथम चरणात. काही ऐसी दशा येईल माझ्या थोडा इको द्या त्यांना, इको द्या. ऐसी दशा येईल माझ्या काही ऐसी दशा येईल माझ्या ऐसी दशा येईल माझ्या काही ऐसी दशा येईल माझ्या, 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 काही ऐसी दशा येईल माझ्या काही ऐसी दशा येईल माझ्या काही ऐसी दशा येईल माझ्या काही ऐसी दशा येईल माझ्या, काही ऐसी दशा येईल माझ्या, काही ऐसी दशा येईल माझ्या, काही ऐसी दशा येईल माझ्या. चित्त पांडुरंगा गुरतासे, चित्त पांडुरंगा गुरतासे नाटवून देह पायाच्या चित्राने, नाटवून देह पायाच्या चित्राने, नाटवून देह पायाच्या चित्राने, नाटवून पायाच्या चित्राने, नाटवून देह पायाच्या चित्राने, नाटवून देह पायाचे पायाचे चित्राने, पायाचे कई ऐसी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. हे देवा, ती दशा मला कधी निर्माण होईल? कैसी दशा? ऐसी दशा म्हणजे नेमकी कशी दशा? ऐका ना, कशी दशा उदाहरणार्थ सांगते. एक जावई कामानिमित्त निघाला महाराज, आणि निघाल्याच्या बरोबर मी काही जावयाच्या गप्पा सांगत नाही, मी फक्त पटवून देते तुम्हाला. ऐका, जावई कामावर निघाला, मग काम करता करता मध्ये सासूरवाडी लागली. जावायला भूक लागली, दुपारची वेळ होती, भूकाचा सपाटा होता महाराज. जावईनं विचार केला सासूबाईकडे गेलं पाहिजे, काहीतरी खायला मागितलं पाहिजे. जावई सासूबाईकडे गेले, सासूला सांगितलं, ए बघा मामी, फार भूक लागली, पटकन काहीतरी करा, मला पुढं कोर्टाचं काम आहे, वेळ काही लावू नका, विलंब काही करू नका, पटकन काहीतरी करा, पटकन काहीतरी खायला द्या. आणि तेवढ्यात सासूबाईनं मात्र त्या ठिकाणी धिरडे केले. धिरडे माहिती आहे तुम्हाला? हां, तुम्हाला तांदळाचे आवडतात का? हां, तांदळाचे बेसन पिठाचे धिरडे अनेक प्रकारचे असतात. बाबांच्या वयामानानुसार त्यांना तांदळाचेच आवडतील याच्यात काही विषय नाही. विढाला विढाला धिरडा सोपा प्रकारे महाराज. डब्याला काही नसलं ना,
ना, आई मात्र डब्याला काय द्यायची? धिरडं. ती धिरडं माहिती आहे ना तुम्हाला? नीट लक्षात ठेवा बरं का, शब्द काय? धिरडं. सासूबाईनं काय केलं? जावायला धिरडं. धिरडं बनवलं बेसन पिठाचं आणि जावाईनं ते खाल्लं. त्याला फार आवडलं. महाराज त्याच्या बायकोनं कधी केलं नव्हतं, त्याला आवडलं. ते खाल्लं, कोर्टाचं अख्खं काम केलं, घरी गेलं आणि दिवसभराच्या गडबडीमध्ये बायकोकडे गेलं. बायकोला सांगितलं म्हणे बघ काय कर, पटकन काहीतरी बनव, पटकन बनव, म्हणजे जे तुझ्या आईने जे बनवलं ना तेच बनव. ती म्हणा अहो नेमकं काय बनवू ते सांगा, आईनं काय बनवलं ते सांगा. आता काय पहिलं फोन नव्हता, नाही तर फोन करून विचारला असता. आता 5-5 मिनिटाला आया फोन करतात आणि तुम्ही अख्ख्या मुलीचे प्रपंच उद्ध्वस्त केले फोन करू करू. जरा भानावर राहणं गरजेचं आहे ना महाराज. अख्ख्या फारकती सध्या आयांच्या फोनमुळे झाल्यात महाराज. तुम्हाला माझं वाईट वाटेल, काही गरज नाही ना. 8 दिवसात नाही एखादा फोन ठीक आहे, आणि तुम्हीच तिला वेगळं निघायला लावणार आहेत महाराज. 75% जर कोणी विभक्त केले असेल तर आईनं केलेत. माझं बोलणं कडू आहेत महाराज, पण महाराज ते खरं आहे. लक्षपूर्वक ऐका. हे फोन इतके डेंजर आहेत महाराज की काही झालं, जावाचं भांडण झालं तरी आईला फोन, भावाचं झालं तरी आईला फोन. काय गरज आहे तिला? तिचा प्रपंच पाहू द्या महाराज. कोणाच्या प्रपंचामध्ये हस्तक्षेप करू नका. ढवळा अजिबात करायची गरज नाही. ऐका. आणि ती म्हणलं की मात्र आईला फोन केला. आता पहिलं काही फोन नव्हते महाराज. ते बघ म्हणलं मला खवळायला लावू नको, फार उशीर झाला, पटकन काहीतरी कर आणि आईनं जे बनवलं तेच बनव. मामीनं जे केलं होतं ना, ती म्हणली अहो करू तरी काय ते तरी सांगा. 10 मिनिटं झाले ते कर म्हणता, पण काय करू ते सांगा. ती म्हणलं जास्त भडकायला लावू नको, दिवसभर वैतागलो, काम झालं नाही, पटकन कर. जास्त रागवायला लावू नको, लाल भडक झालो महाराज, रागाने तापलं. ती म्हणली अहो करू तरी काय. इतकं तापलं महाराज, इतकं रागवलं, इतकं शिव्या लागलं, इतकं मारायला लागलं. शेजारची म्हातारी पळत आली आणि ती म्हणली का रे किती मारून पुरीच्या पाठीचं धिरडं केलं ना. हा तेच कर. म्हणजे आईशी स्थिती म्हणजे नेमकी कशी स्थिती? म्हणजे जे धिरडं आठवलं ते मारण्यावरून, मग कशी स्थिती? ऐका. माझं चित्त बाकीच्या ठिकाणी नाही झुरलं तरी चालेल, पांडुरंगाच्या चरणापाशी माझं चित्त झुरू दे, अशी दशा मला निर्माण करून दे. बाकीचं नाही केलं तरी चालेल, पण अशी दशा मला निर्माण होऊ दे की माझ्या पांडुरंगाच्या चरणापाशी माझं चित्त झुरू दे. पण ऐका ना, एवढंच नाही देवा, पण माझं चित्त त्याच्या चरणापाशी कधी झुरेल? ज्या वेळेला या प्रपंचाचा आणि ज्या वेळेला माझ्या देहाचा मला विसर पडेल, तेव्हाच माझ्याकडनं ती सेवा घडेल. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या आठवणी देहा पायाचे चिंतन, नाठवणी देहा पायाचे चिंतन, नाठवणी देहा पायाचे चिंतन, नाठवणी देहा पायाचे चिंतन, नाटवणी देहा पायाचे चिंतन, नाटवणी देहा पायाचे चिंतन, नाटवणी देहा पायाचे चिंतन, नाटवणी देहा पायाचे चिंतन, आठवणी देहा पायाचे चिंतन, नाठवणी देहा पायाचे चिंतन, नाठवणी देहा पायाचे चिंतन, नाठवणी देहा पायाचे चिंतन, नाटवणी देहा पायाचे चिंतन, नाटवणी देहा पायाचे चिंतन, नाटवणी देहा पायाचे चिंतन, नाठवणी देहा पायाच्या चिंतन, अवसान ते क्षण नाही माझी, अवसान ते क्षण नाही माझी, नाठवणी
नाठहुनी देह पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये. महाराज म्हणतात, हे देवा, अशी दशा मला निर्माण होऊ दे की माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरू दे. एवढंच नाही देवा, तर माझ्या देहाचा मला विसर पडू दे. कारण जोपर्यंत आपल्याला आपला विसर पडत नाही तोपर्यंत आपण त्याचं होऊच शकत नाही. त्याचं व्हायचं असेल तर स्वतःला विसर पडणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्यातले 3 शब्द जात नाही तोपर्यंत आपण देवाचं होऊ शकत नाही. कोणते 3 शब्द? सोपे सांगते ऐका. 1 मी, दुसरं माझं आणि तिसरं मला. काही लोक म्हणतात हे मी कमवलं, हे माझं आहे आणि हे मलाच मिळालं पाहिजे. जोपर्यंत मी, माझं, मला, जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत आपण त्याचं होऊ शकत नाही. देवाचं व्हायचं असेल तर एक अहंकार गेला पाहिजे आणि दुसरी नम्रता आली पाहिजे. नम्रता आली का आपण देवाचं झालो. कारण महाराज म्हणतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अनंताला कोंडायचं असेल तर नम्रता धारण करणं गरजेचं आहे आणि अहंकार नाहीसा करणं गरजेचं आहे. म्हणून तो अहंकार गेला पाहिजे. महाराज, अहंकार गेला पाहिजे. गेला पाहिजे म्हणण्यापेक्षा नामदेव महाराज त्याचा वारा सुद्धा लागू देऊ नको. अहंकाराचा वारा न लागोनाचा, अहंकाराचा वारा न लागोनाचा. माझ्या विष्णुदास भाविकासी, माझ्या विष्णुदास भाविकासी, माझ्या विष्णुदास भाविकासी. कल्पनेची बाबा ना हो कोण काही, कल्पनेची बाबा ना हो कोण काही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा. माझ्या भाविकांना अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको. कारण जोपर्यंत आपल्यातला अहंकार जात नाही ना तोपर्यंत आपण मोठं होऊ शकत नाही. महाराज, मी अनेकदा सांगत असते, ज्या माणसाला राजकारण चांगलं करायचं ना त्याला गावातल्या भिकाऱ्याशी सुद्धा चांगलं बोलता आलं पाहिजे, तेव्हा तुमचं राजकारण चांगलं होतं. ज्या माणसाला परमार्थ चांगला करायचा ना त्याला आपल्यापेक्षा कोणताही वारकरी दिसू द्या त्याच्या पाया पडता आलं पाहिजे, तेव्हा परमार्थ उच्चांक गाठत असतो. परमार्थात अहंकार चालत नाही, राजकारणात अहंकार चालत नाही, समाजकारणात अहंकार चालत नाही. म्हणून त्याचा वारा सुद्धा लागू द्यायचा नाही. जोपर्यंत तुम्हाला स्वतःचाच विसर पडत नाही तोपर्यंत तुम्ही देवाचं होत नाही. महाराज, म्हणून स्वतःच्या देहाचा आपल्याला विसर पडला पाहिजे. नवे एकही क्षण आपण प्रपंचाचं चिंता न करता परमार्थाच्या चिंतनात काळ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढंच नाही, महाराज म्हणतात, हे देवा, अशी दशा मला निर्माण करून दे की त्या दशेला मी पात्र होऊ दे. बरं, असा पात्रतेचा मी होऊ दे की त्या ऋषिकेश परमात्म्याला आनंद झाला पाहिजे. एवढी पात्रता माझ्यामध्ये निर्माण झालीच पाहिजे. मग ती पात्रता निर्माण करायची असेल तर काय करावं लागेल महाराज? कदाचित माझ्या ईश्वराला तुमच्याकडनं बाकीचे कोणत्याच गोष्टी नको आहे. माझा परमात्मा तुमच्याकडे काहीतरी मागणार नाहीत महाराज, अजिबात नाही. मग मात्र त्या ठिकाणी बाकीच्या देवांकडे गेलात ना तर तुम्हाला कोणाला तरी बकरू न्यायला लागलं, कोणाला तरी महाराज काहीतरी कोंबडं बिंबडं न्यायला लागत आहे असं मी ऐकते बरं का. पण माझ्या विठोबाला कशाची गरज नाही तुमच्याकडनं. कोंबडा नाही, बकरू नाही, काही नाही महाराज. काही काही म्हणतात नाही कोंबडं नेलं तर निदान खुरच म्हणतात ना, ते तरी न्यायला लागत आहे महाराज. पण त्याची सुद्धा आमच्या पांडुरंगाला गरज नाही महाराज. आणि आमचा देव फक्त आणि फक्त शुद्ध प्रेमाचा थोरा प्रेमाचा भुकेला
वा वा प्रेमाचा मुकेला प्रेमाचा भुकेला प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ तयाला हाती दुष्काळ थोर थोर प्रेमाचा भुकेला थोर थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला माझा देव फक्त प्रेमाचा भुकेला आहेत महाराज. त्याची सेवेच्या पात्रतेचं व्हायचं असेल ना तर तुम्हाला एक चित्ताने परमात्म्याची सेवा करावी लागणार आहे. पण सध्या झालंय काय माहिती आहे का, तुम्ही आम्ही देवाला वाटून घेतलेत महाराज. यानं म्हणावं हा देव माझा, त्यानं म्हणावं तो देव माझा, यानं म्हणावं मला चंद्राचा चालत नाही, त्यानं म्हणावं मला हा चालत नाही. अरे काय चालत नाही. एक साधं आणि सोपं उदाहरण, आपण सगळे शेतकरी म्हणून शेतातलं उदाहरण देते म्हणजे लवकर कळेल. काय झालंय महाराज, ऐका माझ्याकडे पाहता का माझ्याकडे, ऐका वास्तविक आहे. काय होतंय बरं का, थोडा जरी विक्षेप झाला ना, साधी गोष्ट नाही आहेत महाराज. कीर्तनकार होणं साधी गोष्ट नाही, तुम्हाला खोटं नाही सांगत. काही काही माणसांना स्वतःला सिद्ध करायला अख्खं आयुष्य जाते, तेव्हा ते सिद्ध होतात, चांगलं आहे का वाईट आहे. पण कीर्तनकाराला सिद्ध करायला फक्त 2च तास असतात, मग ते पडलंय का चांगलंय नंतर लोक म्हणतात. म्हणून एवढं सोपं नाही कीर्तनकार होणं. काय झालंय माहिती का, नवीन झालं ना महाराज की लोक म्हणतात ते असं तसं. कीर्तनकाराला सिद्ध करायला फक्त 2च तास, आणि त्या 2 तासामध्ये तुम्ही इकडं तिकडं पाहिलं ना, कीर्तनकाराला वाटतं काय आपलं काही चुकलं काय माहिती. पण लोकांचा स्वभाव मला तरी आता चांगली नस कळालीत. लोकाला काय माहिती का, लोकाला उगं इकडं काहीतरी झालं का तिकडं पाहायचं, आणि तिकडं झालं का इकडं. अजिबात नाही. कीर्तन ऐकायचं ना महाराज, श्रद्धेने ऐकलं पाहिजे. मी जरा उलट्या प्रवाहाने वाहणारी बाई आहे बरं का, माझं लोकाला पटत नाही पण खरं सांगते. मी जरा उलट्या प्रवाहाने सांगते. लोक तुम्हाला सांगतात कीर्तनं खूप ऐका, प्रवचनं खूप ऐका, कथा खूप ऐका, पण मी उलट सांगते, कथा कमी ऐका, कीर्तनं कमी ऐका, प्रवचन कमी ऐका, पण आचरणात काय आणतोय याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष द्या महाराज. 2 तास कीर्तन ऐकून तुमची जर तंबाखू सुटत नसेल तर ऐकता कशाला. कीर्तन आटोपल्या कीर्तनकारासमोरच मळीत आहे, मग ऐकता कशाला. अरे 2 तास कीर्तन ऐकून बिडी सुटत नसेल तर कशाला चाललंय हे सगळं. कीर्तन आटोपल्या कीर्तनकाराचंच कुटाळं करत असेल आणि तुमच्यातली निंदा जात नसेल तर ऐकायचं कशाला. माझं म्हणणं एकच आहे, आचरणात आणलं पाहिजे महाराज. प्रत्येक गोष्ट आचरणात आणली पाहिजे. आणि सध्या कसं आहे माहिती का, तुम्ही अगदी मात्र कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकता महाराज, अंतःकरणपूर्वक ऐकत नाही. काय चाललंय ना तुम्हाला कशातलंच काही माहीत नाही राहत. काय झालंय, फक्त इथं बसल्या हा असंच केलं पाहिजे बरं का, आणि इथून एकदा इकडं गेले का सगळं पुढं पाठ. तर तुम्हीच म्हणा, आपलं काही म्हणायचं काम नाही महाराज. म्हणून मला सांग, तुम्ही आचरणात आणा बुवा. एवढे सप्ते झालेत ना, तुमच्या गावात जेवढे कीर्तन आहे तेवढे कोणाच्याच गावात नाही बुवा. काय सप्ते तुमच्या गावाला, अख्खं वर्षभर सप्ते करीत आहे तुम्ही. कामच नाही ना महाराज. एवढे म्हणजे काम नाही म्हणजे तुम्हाला नाही बरं का, असं नाही. काय परमार्थ आहे तुमच्या जीवनामध्ये असं मला म्हणायचंय. तुमच्यासारखे भाविक तुम्हीच बुवा. एवढे सप्ते करायचे आणि त्याच्यात एवढले मोठे करायचे, सहजासहजी होत नाही महाराज. काही गावांमध्ये वर्षात नाही 1 सप्ताह राहतो तरी लोक वर्गणी द्यायला कटाळा करतात, पण तुमची वर्गणी आधीच येते. काही लवितकर भाग्यवान आहे तुम्ही महाराज, तुम्ही भाग्यवान आहेत बुवा. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, कीर्तन ऐकलं ना आपल्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. मग आता तुमच्यात सुधारणा किती झाली हे सांगा मला तुम्ही. आता तुम्ही आजचा 6वा दिवस आहे, 6 दिवसापासून कीर्तन ऐकता ना, एकही दिवस गैरहजर नव्हते ना, अजिबात नाही. मग 6 दिवसामध्ये कोणते कोणते अभंग झाले पटापट सांगा, म्हणजे मला पुढचं बोलायला. कस काय चाललंय, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या. बरं 5-6 दिवसातला एखादा पाठ एकही नाही. मग केलं काय तुम्ही 6 दिवस इथे येऊन. माझं म्हणणं एवढंच आहे बा, नाही काही कळालं ना, अभंग कोणता घेतला सांगता आलं पाहिजे महाराज.
सांगताच आलं पाहिजे. आणि नाही अभंग कळाला ना कोणाचा होता ती तरी सांगा. तुमचं सोपं बुवा तुकाराम महाराजांचा होता कोणाचा होता? सहजासहजी तुका वरायचं महाराज. पण मला सांगायचं एवढंच आचरणात आणणं गरजेचं आहे महाराज. इथं बसले ना 2 तासात नाही काही ना वर्ष गेलं महाराज तंबाखू सुटत नाही ना प्रयत्न करा. प्रयत्न केले पाहिजे. निंदा करताय ना सुटली पाहिजे निंदा. कोणाचीच नाही महाराज. मौन व्रत करायचं. कुणी आपल्या शेजारी आजूबाजूला कुणी चावळत असेल ना त्याला मदत नाही करायची चावळायला अजिबात नाही. तुझं तोंड बाबा तुला काय बोलायचं बोल. ऐकायचं नसेल निघून जायचं पण कोणाची निंदा ऐकायची नाहीत महाराज. सुधारणा आपल्यात झाली पाहिजे. तर कीर्तन ऐकून उपयोग आहेत. मला सांगायचं एवढंच आहेत महाराज. त्या पात्रतेचं आपल्याला व्हायचं आहे. ती पात्रता आपल्याला प्राप्त करायची आहे की त्या ऋषिकेश परमात्म्याला आनंद झाला पाहिजेत महाराज. म्हणून ऐका ना तुमच्यातलं उदाहरण तुम्हाला सांगते. झालंय काय आपला भाव स्थिर राहिला नाही महाराज. अजिबात नाही. ह्या देवाची सेवा त्या देवाची सेवा त्या आपलं असंच चाललंय ना. एक पानाडी महाराज शेतकऱ्याकडे गेला. शेतकऱ्याने सांगितलं पानाड्याने की मला इथे सांग कोणत्या जागेवर पाणी लागेल. त्या शेतकऱ्याने विचारलं. पानाड्याने नारळ घेतलं दाखवलं इथं खोद 60 फूट खोदलं का तुला पाणी लागेल. तो पानाडी निघून गेला आणि त्या शेतकऱ्यांनी 10-10 फुटाचे 6 ठिकाणी खड्डे घेतले पण पाणी काही लागलं नाही महाराज. पाणी लागलं नाही. पानाड्या गेला पानाड्याला सांगितलं 6 खड्डे घेतले पाणी लागलं नाही. तू खोटं बोलतोस. ते म्हणलं असं झालंच नाही. मी जिथं जागा दाखवली तिथं आजपर्यंत 100% पाणी लागलं ना. असं कसं काय झालं दाखव तुम्हाला कुठं खोदलं. ते पानाडी आलं आणि त्यानं पाहिलं तर 6 ठिकाणी 10-10 फुटाचे खड्डे घेतले होते. तर शेतकऱ्याला म्हणलं अख्ख्या शेतात जरी खड्डे घेतले तरी पाणी लागणार नाही. अरे पाणी लागण्याकरता 60 फूट जर मात्र खोल खोदलं तरच पाणी लागेल. नाही तर 10-10 फुटाचे किती खड्डे घेतले तरी पाणी लागणार नाही. आणि आपलं असंच झालंय. 10 फूट भगवान महादेवाची सेवा 10 फूट विष्णूची सेवा 10 फूट कृष्णाची सेवा आणि एकाही ठिकाणी आपला भाव नाही ना महाराज स्थिर. भाव जोपर्यंत स्थिर नाही तोपर्यंत आपण त्या पात्रतेचे होत नाही. आणि त्या पात्रतेचे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ऋषिकेश परमात्मा आनंदी होणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा अशी दशा मला निर्माण करून दे की माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरू दे. माझ्या देहाचा मला विसर पडू दे आणि अशा पात्रतेचं मी होऊ दे की तुला सुद्धा आनंद झाला पाहिजे. हे महाराज अभंगाच्या कैयाचं पात्र होईल लाभासी. कैयाचं पात्र होईल लाभासी. कैयाचं पात्र होईल लाभासी. कैयाचं पात्र होईल लाभासी. कैयाची दशा होईल लाभासी. कैयाची दशा होईल लाभासी. कैयाची दशा होईल लाभासी. कैयाची दशा होईल लाभासी. नेनो ऋषिकेची तृष्णाईल. नेनो ऋषिकेची तृष्णाईल. कसे आईल नेनो ऋषिकेशी तृष्णाईल. हे नेनो ऋषिकेची तृष्णाईल. नेनो ऋषिकेची तृष्णाईल. नेनो ऋषिकेशी तृष्णाईल. नेनो ऋषिकेशी तृष्णाईल. नाटवुनि देहा पायास चिंतन. नाटवुनि देहा पायास चिंतन. नाटवुनि देहा पायास चिंतन. नाटवुनि देहा पायास चिंतन. नाटवुनि देहा नाटवुनि देहा पायास नाटवुनि देहा पायास देहा पायास कई
ऐसा पात्र होईन लाभासी नेनो ऋषिकेशी तृष्टाईल. तो परमात्मा तृष्टाईल म्हणजे आनंदी होईल. देवा मला त्या पात्रतेचं बनव. आणि पात्रतेचं बनवायचं असेल तर आपल्याकडनं कर्म व्यवस्थित झाले पाहिजे. कर्म जर चांगलं करायचं असेल तर दान धर्म जीवनामध्ये करता आलं पाहिजे. फार साधू व्हायच्या भानगडीत पडू नका, संत व्हायच्या भानगडीत पडू नका. निदान माणूस तरी होता आलं पाहिजे. चांगलं माणूस म्हणून जगला, चांगलं माणूस म्हणून वागा. याच्याही पलीकडे जेवढं दान धर्म करता येईल ना महाराज तेवढं करा. महिला मंडळ गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, पंढरपूरची वारी करा. नाही पंढरपूर झालं तर निदान महिन्याची त्र्यंबकेश्वरची निवृत्तीनाथांची तरी वारी करा. केली पाहिजे महाराज. तुम्ही असं 5-25 जणींचा ग्रुप गावात करायचा, असं चांगलं मंडळ तयार करायचं. मंडळ तयार करायचं म्हणजे दुसऱ्याच्या ओट्यावर जाऊन कुटाळं करायला अजिबात नाही. मंडळ तयार करायचं. कशाला? मस्तपैकी. पण मात्र त्र्यंबकेश्वरच्या वारीला जायचं महाराज मस्तपैकी. आता काय अवघड आहे का? 50% आपल्याला आरक्षण आहे, त्याच्यातही जाऊ द्या. आता 30% बाबा राजकारणात आरक्षण आहे, तरी आम्हाला आता बऱ्याच सप्तांमध्ये आरक्षण भेटत नाही. आम्ही भांडलं पाहिजे, पण आता जाऊ द्या. तुम्ही तर 100% आरक्षण दिलं आहेत भाऊ, म्हणून तो काही भाग नाही. पण मला सांगायचं एक आहे की आता तुम्हाला काही अवघड राहिलं नाही. पोरांनी नाही नेलं ना बस स्टँडवर जायचं. आता काही फुल तिकीट काढायला लागत नाही, हाफ तिकीटात आहेत महाराज सगळं. काय जायला हरकत आहे तुम्हाला? मस्तपैकी निवृत्तीनाथांचं दर्शन. मंडळ तयार करायचं, जा तिथं निवृत्तीनाथांच्या तिथं बसा, समाधान मिळेल महाराज. आणि एक काम करायचं, एक 50 रुपयाची कहिना पावती निवृत्तीनाथांकरता फाडायची. का फाडायची याचं कारण सांगते ऐका महाराज. सगळ्या पावत्या फाडायच्या, अशा जमा करायच्या जमा, आणि त्या पावत्यांचं दर्शन घ्यायचं. घरी आणायची पावती, मी दानपेटी टाका अजिबात म्हणणार नाही महाराज. पावती फाडायची आणि त्या पावत्यांचं दररोज दर्शन घ्यायचं. आणि फक्त मनामध्ये एकच बोलायचं, निवृत्तीनाथ महाराज मला तुम्ही इतकं पात्रतेचं बनवलं की माझ्या प्रपंचातले 50 रुपये का होईना मी तुम्हाला देऊ शकलो. एवढ्या पात्रतेचं तुम्ही मना बनवलं, हे तुमचे माझ्यावर उपकार आहे, म्हणून मी तुमचे आभार मानते. हे बोललं पाहिजे महाराज. आणि एक तरी पावते. तुम्ही तुमच्या संसाराकरता किती कष्ट करा महाराज, तुमची मुलं तुम्हाला म्हणणार तुम्ही आमच्याकरता काय केलं. करा जरा, परमार्थाकरता दान झालं पाहिजे. निवृत्तीनाथांचं मंदिर करायचंय महाराज आपल्याला. आपल्याला आता सभामंडप करायचं. अख्खे मंदिरं नाशिक जिल्ह्याने करून दिली, नाशिक जिल्ह्याचंच मंदिर बाकी. आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजेत महाराज. फार मोठे मोठे सप्ते नाही केले तरी चालेल, पण निवृत्तीनाथांच्या सभामंडपाचं काम आपल्याला सगळ्यांनी मिळून करायचं आहे महाराज. आणि ते झालंच पाहिजे महाराज. नाही झालं तर लोक बाहेरचे आपल्याला नावं ठेवतील ना महाराज. म्हणून फुल नाही फुलाची पाकळी माझ्या निवृत्तीनाथांकरता दान करता आली पाहिजे. हे पुण्यकर्म आहे महाराज. तुम्ही त्या पात्रतेचं तेव्हाच व्हाल. आणि अशा जर पात्रतेचं तुम्ही झालात, दान धर्म करायला लागलेत, कीर्तन ऐकायला लागले, गळ्यात माळ घातली, कपाळाला गंध लावला, परमार्थ तुमच्याकडनं झाला, तर तुकोबराय म्हणतात अशी दशा जर मला निर्माण झाली तर मी माझ्या संचिताला धन्यता देईल. हे महाराज अभंग. मानिल संचित तुका म्हणे धन्य, मानिल संचित मानिल तुका म्हणे मानिल गई ऐशी दशा
नित्य प्रेम सुख. महाराज म्हणतात, हे देवा, ती दशा मला निर्माण होऊ दे, माझं चित्त तुझ्या चरणापाशी झुरू दे, माझ्या देहाचा मला विसर पडू दे, त्या सेवेला मी पात्र होऊ दे, तो ऋषिकेश परमात्मा आनंदी होऊ दे. आणि असं जर कधी झालं तर मी माझ्या संचिताला धन्यता देईल आणि मग मात्र त्या ठिकाणी माझ्या आनंदाला पारावर राहणार नाही. आणि मग आपल्या संचिताला धन्यता द्यायची असेल तर बाकी नाही काही झालं तरी चालेल, पण एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि दे दे, 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 हरि दे दे. हरि 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 जय जय, हरि 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 दे. हरि दे दे, हरि दे दे दे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. या माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया. आनंदी निवासी माऊली बोले निवृत्ती राया, निवासी माऊली बोले निवृत्ती राया. शाश्वत निवासी काबा बोले निवृत्ती राया. हातवर चला त्र्यंबकेश्वर निवृत्ती राया. आदि शक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया. आदि शक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया. निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील.